न्यूज 18 मराठीच्या फेसबुक आणि यूट्यूब लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मी आहे प्रशांत लीला रामदास। आज सुप्रीम कोर्टामध्ये एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी होणार आहे। ही सुनावणी आहे शिवसेना पक्ष, चिन्ह आणि शिवसेना या नावाच्या संदर्भात। आपल्याला माहीत असेल की गेल्या 4 वर्षांमध्ये जर बघितलं आपण या संदर्भात अनेक वाद प्रतिवाद झालेले आहेत। सुप्रीम कोर्टाचे दरवाजे देखील यापूर्वी सत्ता संघर्षाच्या वेळेस ठोकावले गेले होते। त्यामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असे तुल्यबळ लढाई देखील आपण पाहायला मिळाली। त्यावेळेस एकनाथ शिंदे जिंकले होते आणि त्यानंतर पक्ष आणि चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी जी आहे हे केंद्रीय निवडणूक आयोगात झाली होती। केंद्रीय निवडणूक आयोगाने आपला निकाल देताना संख्याबळाच्या म्हणजे आमदार आणि खासदारांच्या संख्याबळाच्या आधारावरती तो पक्ष संपूर्णपणे एकनाथ शिंदे यांच्या हवाली केला। शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण। त्यानंतर या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टाचे दरवाजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख जे आहेत उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा जो पक्ष आहे या पक्षाचे प्रमुख आहेत उद्धव ठाकरे, त्यांनीही सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले आणि त्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी होत नव्हती। पण गेल्या आठवड्यात एक अत्यंत महत्त्वाची सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या 3 सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी झाली। तर त्यावेळेस सुनावणीच्या वेळी करताना कपिल सिब्बल यांनी संपूर्णपणे जो युक्तिवाद केला त्या युक्तिवादामध्ये त्यांनी स्पष्ट काही महत्त्वाच्या गोष्टी उल्लेखित केलेल्या आहेत। एक महत्त्वाची गोष्ट जी आहे ती साधारणतः जर बघितलं आपण तर पहिली जी उल्लेखाची गोष्ट आहे त्यांनी म्हटले पक्ष आणि चिन्ह याचे नाव देताना साधारणतः संसदीय पक्ष जो असतो त्याला अधिकार नसतात, कारण की संसदीय पक्ष हा पक्षाच्या नंतर बनलेला असतो कारण की जे प्रतिनिधी लोकप्रतिनिधी निवडून येतात त्यांचा तो पक्ष असतो। पण पक्ष हा विविध कार्यकर्ते, सर्वसामान्य कार्यकर्ते, त्यानंतर पदाधिकारी, नेते, उपनेते आणि त्यानंतर प्रमुख नेते आणि पक्षप्रमुख अशी ही संघटनात्मक प्रक्रिया असते। याच्या आधारावरती संसदीय पक्ष तयार होत असतो। असं असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय अत्यंत चुकीचा असा दावा संपूर्ण युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी केला होता। त्यानंतर दुसरा जो दावा होता त्यांचा एक अत्यंत महत्त्वाचा, कपिल सिब्बल यांनी दावा केला होता की केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देताना ज्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे हा निर्णय 10व्या अनुसूचीला च्या संदर्भात नाही आहे। 10व्या अनुसूचीच्या संदर्भात जे निर्णय देण्यात आले आहे त्याला हा बाधिल नाही आहे आणि त्या चौकटीच्या बाहेर जाणारा हा निर्णय आहे असं देखील दावा कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादात केला होता। त्यांनी म्हटलं होतं की जर एखाद्या पक्षाला किंवा एखाद्या प्रतिनिधीला किंवा एखाद्या गटाला बाहेर पडायचं असेल तर त्याला दुसऱ्या पक्षात सहभागी व्हावं लागतं। जो जुना पक्ष आहे त्या पक्षाला स्वतः हातात ताब्यात घेता येत नाही अशा प्रकारचा दावा त्यांनी केला होता। त्यासाठी त्यांनी अनेक उदाहरणं देखील दिली होती की कशा पद्धतीनं 2008 मध्ये चा उल्लेख केला, 2003चा उल्लेख केला, 2016चा उल्लेख झालेला आहे। यामध्ये ज्या घडामोडी घडलेल्या त्याचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांना जे बाळासाहेब ठाकरेंनी 1966 मध्ये साधारणतः शिवसेना स्थापन केली होती। त्यानंतर बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख म्हणून जी जबाबदारी 2016च्या दरम्यान खास करून उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती, त्यानंतर संपूर्ण पक्षाची जबाबदारी हे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे होती। असं असताना ज्या पद्धतीने हा निर्णय दिला केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह हे ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्या हवाली करण्यात आले हा निर्णय कायद्याला लागून नाही आहे, कायद्याच्या विरोधातील निर्णय आहे असा दावा युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी केला होता। महत्त्वाचं म्हणजे हा दावा करताना ज्या पद्धतीनं त्यांनी अनेक महत्त्वाचे उल्लेख केले, अनेक डॉक्युमेंट दिले। साधारणतः जर बघितलं तर 2000 पानांचे पुरावे देखील या युक्तिवादाच्या दरम्यान 3ही न्यायाधीशांपुढे मांडण्यात आले होते। साधारणतः न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यापुढे हे सगळे दावे करण्यात आले होते। असं असताना आज या संदर्भातली एक महत्त्वाची सुनावणी साधारणतः दुपारी सुप्रीम कोर्टामध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या पुढे होण्याची शक्यता आहे। यामध्ये जर बघितलं आपण तर 31व्या क्रमांकावरची आजची सुनावणी आहे। आजच्या सुनावणीच्या दरम्यान कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर होऊ शकतं एकनाथ शिंदे यांच्या वतीने त्यांचे वकील जे आहेत ते युक्तिवाद करतील। मुकुल रोहतगी हे त्यांचे वकील आहेत आणि त्यानिमित्ताने जर बघितलं तर दोन्ही वतीने जे युक्तिवाद करण्यात येते त्या युक्तिवादाच्या आधारावरती सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। पण महत्त्वाचं म्हणजे गेल्या वेळेस सुनावणीच्या वेळेस कपिल सिब्बल यांनी म्हटलं होतं की आम्ही सुनावणीसाठी तयार आहोत। तर त्याच धर्तीवरती न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी देखील म्हटलं होतं की आम्ही देखील तयार आहोत, त्यामुळे सुनावणी होऊ शकते। गेल्या वेळेस साधारणतः 11व्या क्रमांकाच्या याच्यावरती त्यांची याचिका होती, पण ती साधारणतः पावणे 3च्या दरम्यान सुनावणी सुरू झाली। त्यानंतर आता आज 31व्या क्रमांकाची याचिका आहे, तो अनुक्रमांक देण्यात आला, त्यामुळे सुनावणी केव्हा होते हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार। धन्यवाद।